नमस्कार. HMM प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचं ह्या आपल्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. प्रवास स्वप्नपूर्तीचा ह्यामध्ये आपण HMM मधील मराठी माणसांच्या कहाण्या, त्यांच्या ध्येयपूर्तीचा प्रवास जाणून घेतोय या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये. तर सर्वप्रथम आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया HMMच्या प्रवासाची कहाणी. 1976 साली ज्यांनी HMMची स्थापना केली आणि त्यावेळेला जे आपल्या HMMचे पहिले अध्यक्ष होते ते प्रफुल्ल आसगावकर काका आज आपल्या बरोबर आहेत. आणि 1976 पासून आत्ता 2025 पर्यंत साधारण ह्या सप्टेंबरमध्ये HMM 50व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत. तर HMM तर्फे तुमचं आजच्या ह्या कार्यक्रमात नमस्कार. स्वागत काका. आणि मला सर्वप्रथम असं विचारावंसं वाटेल की तुम्ही इथे कोणत्या साली अमेरिकेत आलात आणि HMM ची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मी HMMच्या बऱ्याच वर्ष आधी मी आलो त्यावेळी लिंडन जॉन्सन वॉज प्रेसिडेंट. सो आय केम इन 64 आणि ह्युस्टनमध्ये पहिल्यांदी सगळ्यांच्याकडे आम्ही दिवाळी गणपती कोणाच्या तरी घरी करायचो. आणि मग अराउंड 76च्या आसपास ह्युस्टनमध्ये बरीच माणसं नवीन आली, म्हणजे पुष्कळशी इंडियातून आली असं नाही, पण ते इकडूनच कुठच्या तरी दुसरीकडे होते, न्यूयॉर्कला होते, शिकागोला होते कुठे. त्यामुळे संख्या वाढत चालली. तेव्हा काही लोकांनी सजेस्ट केलं की आता आपण कोणाच्या घरी करण्याऐवजी आपण हॉल घेऊन, हॉल म्हणजे बांधायचा हॉल नाही, नुसता कुठचा तरी अपार्टमेंटचा हॉल वगैरे रेंट करून तिकडे प्रोग्राम करायचा. मग त्याच्यामध्ये ठरवलं की ओके, आपण आता एक मराठी मंडळ सुरू करू, महाराष्ट्र मंडळ, मराठी मंडळ. आणि त्याच्यातून 76 मध्ये जवळ गणपतीच्या वेळेला हा सगळा प्रस्ताव झाला आणि ऍक्च्युली मंडळाचं असं पहिलं फंक्शन दिवाळीचं झालं. ओके. आणि त्यावेळेला तर गणपतीचं सुद्धा तो आमच्याकडे चर्चमध्ये सुद्धा आम्ही गणपती केलेले. सो असे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये बरेच लोक होते की जे अजून आहेत. कपल ऑफ देम पास्ड अवे, बट अजून आहेत. तर आम्ही अजूनही फॉर गुड ओल्ड टाइम वी टॉक अबाउट इट की कसं सुरू झालं आणि आता कुठे आहे. तुमच्या छोटे छोटे हे गंमतशीर किस्से ऐकायला आम्हाला खरंच खूप आवडेल. आता तुम्ही म्हणता 1976 मध्ये तुम्ही हे सुरू केलं आणि आता 2025 चालू आहे. लवकरच आपण 50व्या वर्षात देखील पदार्पण करणार आहोत. तर त्यावेळेला साधारण किती फॅमिलीज किंवा किती मराठी माणसांना घेऊन तुम्ही हे सुरू केलं? ओके. त्यावेळेला अंदाजे 25 ते 30 फॅमिलीज होत्या. सगळी लहान मुलं वगैरे धरून, पुष्कळशे स्टुडंट्स होते, म्हणजे दे वेर ॲडल्ट्स बट दे वेर नॉट मॅरिड. असे धरून सगळे मिळून 70-75 माणसं असतील, 75-80 पर्यंत असतील. 70-75 माणसांवरून किंवा साधारण 30 एक फॅमिलीवरून सुरू झालेला हा प्रवास आज 50व्या वर्षात पदार्पण करताना आपल्या HMM ची फॅमिलीज आता इतकी मोठी झालेली आहे. HMMच्या फॅमिलीचा खूप मोठा वटवृक्ष झालाय. साधारण 500 फॅमिली आज आपल्या HMMच्या मंडळात आहेत आणि प्रत्येक फॅमिलीतले 4 जण असं धरलं तर साधारण ऍव्हरेज 2,000 मराठी लोकांचं हे मोठं मंडळ तयार झालेलं आहे, कुटुंब तयार झालेलं आहे असं म्हणता येईल. तर ह्या 75 वरून सुरू झालेल्या प्रवासापासून 2000 आणि पुढे चालू असलेल्या वाटचालीबद्दल आपल्याला काय वाटतं? पण बऱ्याच गोष्टी घडल्या. बरेचसे नवीन नवीन कलाकार येऊन गेले, बरेचसे प्रोग्राम झाले. अंदाजे 80 ते 85च्या मध्ये इवन एक मराठी सगळ्या जुन्या सिनेमांचा प्रोग्राम केला की किती 50 वर्ष झाली का काहीतरी होतं, मी नक्की मला माहित नाही. 50 वर्ष झाली मला वाटतं, म्हणजे प्रभात स्टुडिओला वगैरे. तर सुधीर फडके वगैरे सगळे आले होते, बरेचसे ऍक्टर्स, सिंगर सगळे आले होते. म्हणजे सगळीकडे, ह्युस्टनमध्येच नाही, सगळ्या अमेरिकेमध्ये त्यांनी प्रोग्राम केले, भेटले आणि आम्हाला
2 आठवडे आमचा प्रोग्राम चालू होता राईस युनिव्हर्सिटीच्या त्या हॉलमध्ये, आणि तिकडे सिनेमा दाखवत होते. दररोज 2 सिनेमा वगैरे, म्हणजे आम्ही 2 आठवड्यामध्ये 6-8 सिनेमा, मराठी क्या सिनेमा बात आहे. बघितले. एकदम जोरदार आनंदाची पर्वणी येस, मिळाली येस. तुम्हाला या. त्यावेळेला. अमेरिकेसारख्या ठिकाणी मराठी सिनेमे बघायला येस. मिळणं, ते देखील सलग 8-15 दिवस, येस. ह्याच्यासारखी येस. आनंदाची पर्वणी नाही. आणि हे सगळं आणायला आपलं ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ या. ह्युस्टन मध्ये सादर करायला उत्सुक होतं. या सगळ्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सक्रिय सहभाग होता. या. आणि त्यावेळेला मंडळाकडे पैसे नव्हते, फॅक्ट्स. तर त्यामुळे हे सगळे कलाकार वगैरे आले, ते हॉटेलमध्ये कोणी नव्हते, ते कोणाकोणाच्या घरी 2-3 अशी असायचे. आमच्याही घरी 3-4 वा. लोक राहिली वगैरे. सो त्यामुळे बऱ्याचशा त्या आठवणी आहेत, पण इट्स इंटरेस्टिंग, दॅट्स ऑल. तुम्हा लोकांना समजणार नाही. नाही नाही, आम्ही नक्कीच या गोष्टीला रिलेट करू शकतो. कारण आता देखील जेव्हा काही कलाकार येतात तेव्हा HMM त्यांना, ऑफकोर्स आता त्यांना कोणाच्या घरी राहायचं नसतं, Yeah. पण तरीही आम्ही त्यांना भेटतो, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतो. आणि ते ते ते- ते सगळेजण आपलं ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचं खरंच इतकं कौतुक करतात की इतकी वर्ष इथे राहून सुद्धा किंवा दुसऱ्या देशात असून सुद्धा आपण मराठी भाषेसाठी काहीतरी करतो, Right. मराठी संस्कृती जपतो. पण हे सगळं सुरू करण्याच्या मागे, मराठी संस्कृती जपण्यासाठी, आपले मराठी सण साजरे करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा, ह्या सगळ्याची सुरुवात खरं तर तुम्ही केली. त्यामुळे Yeah. ह्या सगळ्याचं आज ज्या लेवलवर HMM आहे, किंवा आम्ही सगळेजण जे खूप आनंदाने हे सगळं साजरं करू शकतो, एन्जॉय करू शकतो, ह्या सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात, की तुम्ही याला खूप चालना दिली. तुमचा हेतू काय होता हे सुरू करण्याच्या पाठीमागे? पहिला हेतू होता की सगळ्यांनी एकत्र जमायचं आणि एकत्र प्रोग्राम करायचे, आणि कोणाच्या घरी वगैरे करून त्या माणसाला त्रास द्यायच्या ऐवजी पब्लिक प्लेसमध्ये करायचं. आणि ते एकदा सुरू झालं की मग आम्हाला समजलं की बाहेरचे प्रोग्राम सुद्धा आणता येतात, आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणजे तो पटकन झालं नाही काही. बरेच वर्ष लागली त्या असल्या गोष्टीला. त्याला बरेच लोक कारणीभूत होती. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी सांगू शकतो की अ, कवडी म्हणून एक होते, पण शरद कवडी, ते वारले आता. पण त्यांनी फार पुढाकार केला आणि त्यांचं गायन आणि ह्याच्यावरती फार इंटरेस्ट असल्यामुळे त्यांची सुधीर फडक्यांशी वगैरे चांगली ओळख होती. ते बाबूजी त्यांच्याकडेच वगैरे राहायचे. सो त्याच्यामुळे बरेचसे प्रोग्राम हे इवन मगाशी म्हटलं तसं ते सिनेमाचं वगैरे त्यांनी त्याच्यात बराच हेल्प म्हणजे केला. भारतातून कलाकारांना इथे घेऊन येऊन त्यांचे कार्यक्रम सादर Right. करणं, आपल्या इथल्या मराठी व्यक्तींना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, ह्या बरोबरच Yeah. ह्युस्टन मध्ये असलेलं जे लोकल किंवा इथल्या मराठी लोकांमध्ये जे टॅलेंट आहे, त्याला देखील तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ओके. या आम्ही बरीच मगाशी म्हटलं तर कवडी हे नाटकामध्ये सुद्धा होते, त्यामुळे नाटकं सुद्धा बरीच केली. आणि त्यावेळेला नाटक करायचं म्हणजे ते हल्लीच्या सारखं नाही, पूर्वीसारखं ते सेट वगैरे तयार करायचे. आणि सेट करायला आम्हीच लाकडं कापून त्याला कलर देऊन कोणाच्या तरी गराजमध्ये बनवून सगळं केलेलं आहे. यामध्ये मला अजून एक सांगायला आवडेल. आता HMM ची सध्याची कमिटी देखील हेच करते. Yeah. कोणाच्या तरी गराज मध्ये लाकडं कापून 1-2 महिने भरपूर कष्ट घेऊन Yes. सेट बनवतात. त्या सगळ्यामध्ये एकतर सेन्स ऑफ बिलॉंगिंग येतो, तुमची मराठी संस्कृती जपण्याची तुमची जी आपली सर्वांची Yeah. जी एकमेकांची आस्था आहे ती दिसून येते. Yeah. आणि युनिटी तर दिसतेच. सगळं आम्ही मनापासून एन्जॉय पण करतो. म्हणजे आज देखील हे होतं Yeah. ह्युस्टनमध्ये. The camaraderie is very important. सो तुम्हाला आता जे HMM आहे, गेल्या 50 वर्षातला जो काही प्रवास आहे, त्याच्यातले काय बदल जाणवतात? काही खंत, किंवा तुम्हाला काय कौतुक करण्यासारखं वाटतं ह्या आत्ताचं जे HMM आहे त्याचं, किंवा तुमचं ध्येय ठेवून जे तुम्ही सुरू केलेलं HMM बरोबर मार्गात
चालू आहे का, किंवा अजून ह्यापुढे अजून काय सुधारणा व्हावी, किंवा अजून काय करता येईल, ह्याच्यासाठी तुमचे काही इन्साइट्स आहेत? बरेच वर्ष ती पहिली जागा घ्यायला बरीच वर्ष लागली ओके. आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते केलं शेवटी आणि आता तर देऊळ सुद्धा झालं थोडं. ओके. सो आणि तिथे क्रिकेट ग्राउंड वगैरे कधीच एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. ह्या गोष्टी झालेल्या आहेत. व्हेरी गुड. सो आणि अशा त्यात चालू राहाव्या, नवीन नवीन काहीतरी गोष्टी व्हाव्या. म्हणजे आत्ताच पुढचं काय सांगता येत नाही, कारण इव्हन टेक्नॉलॉजी ही सगळी बदललेली आहे. बरोबर आहे. सो त्या टेक्नॉलॉजीच्या थ्रू आणखी पण बऱ्याच गोष्टी होतील अशी अपेक्षा आहे आणि मला ती टेक्नॉलॉजी समजत नाही. सो बट आय स्टील अप्रिशिएट इट. सो थँक्यू. हा सगळा प्रवास, HMM, आपली मराठी संस्कृती जपणे, ह्या सगळ्याबरोबर आता तुमच्या नंतरची जी आमची पिढी आहे ती आहे, तर तुम्हाला आता ह्या सेकंड जनरेशनचं किंवा पुढच्या पिढीचं देखील इन्व्हॉल्वमेंट बघून Right. तुम्हाला काय? आनंदाची गोष्ट म्हणजे इंटरेस्ट वाढलेला आहे राईट. आणि म्हणजे काळजी होती की इंटरेस्ट कमी होईल, पण तो इंटरेस्ट वाढला आहे. ही भयंकर आनंदाची गोष्ट आहे आणि अशीच चालू राहिलं पाहिजे अशी इच्छा आहे. सो आणि आता म्हणजे पुढच्या 10 वर्षात काय काय होतं ते बघू. अगदी So. बरोबर. HMM प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचा आहे. ह्यामध्ये आपण HMM मधल्या किंवा आपल्या महाराष्ट्र मंडळातल्या मान्यवर व्यक्ती जसे लेखक, कवी, गायक अशा लोकांच्या प्रवासाच्या, त्यांच्या स्ट्रगलच्या कहाण्या त्यांच्या शब्दामध्ये आपण तुमच्याकडे घेऊन येतो. तर आज हा पहिला एपिसोड जेव्हा बनवायचा पुढे आला, तेव्हा आम्हाला सगळ्यांना असंच वाटलं की सर्वात पहिला HMMचा प्रवास तर जाणून घ्यायला हवा. आणि त्या प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही प्रफुल्ल काकांना विनंती केली की तुम्ही थोडासा वेळ आम्हाला द्याल का. तर ते लगेच तयार झाले. त्याच्याबद्दल त्यांचे HMM तर्फे आणि आपल्या सर्व सभासदांतर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि खूप मजा आली काका. ऑफ स्क्रीन पण तुमच्याकडून मंडळाच्या खूप साऱ्या गोष्टी आम्ही ऐकल्या. आणि भेटूया लवकरच HMMच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. आता पुन्हा आपण एक नाटक घेऊन येतो, नाटक आहे पुढच्या, तेव्हा नक्की भेटूया. नक्की. आणि तिकीट काढलेलं आहे. आणि तुम्हाला काही पण सजेशन द्यावीशी वाटली, तुम्हाला आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं असं वाटलं, किंवा आम्ही जर तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी आलो तर तुम्हाला आवडेल का? अर्थात. थँक्यू. तर मंडळी, पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. HMM प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचा ह्या आपल्या पॉडकास्टमध्ये आज मी शंतनू पाटील यांचं स्वागत करते. नमस्कार शंतनू. नमस्कार मीरा. कसा आहेस? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम छान. थँक्यू फॉर कमिंग. एवढ्या शॉर्ट नोटीस वरती तू आलास त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद. तर तू मला आपल्या HMMचा इनिशिएटिव्ह आहे प्रवास स्वप्नपूर्तीचा, त्याच्यामध्ये प्रवास म्हणजे प्रवास असं नाही, पण इथे अमेरिकेत येऊन मराठी असून स्वतःचा एक बिझनेस सेटअप करणं आणि तो सक्सेसफुली रन करणं किंवा फ्लरिश करणं इज अ काइंड ऑफ अचीवमेंट. इट्स कमेंडेबल. तर तू इथे कसा आलास ते पाहिलं. थँक्यू मीरा. आम्ही आणि आय एम ऑनर्ड की तुम्ही आम्हाला बोलवलं याच्यासाठी, प्रवास स्वप्नपूर्तीच्या ह्या प्रोग्रामसाठी. पण लेट मी स्टार्ट की कसं माझी जर्नी इथे सुरू झाली. तर आय एम अ सिव्हिल इंजिनियर. मी पुणे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हो मधनं मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि मी इकडे मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स केलं. सो आय ऑलरेडी मेड अ जम्प ओव्हर देअर की मी आधी सिव्हिलमध्ये होतो, मग मी कम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केलं. इट वॉज अ बिग चेंज बिकॉज whoever was in the 1999 batch, you know की एवढं काय पुण्यामध्ये कम्प्युटरचं एक्सपोजर नव्हतं. तर मेकिंग दॅट जम्प. आणि अगेन माझा मोठा भाऊ इथे असल्यामुळे तो मला म्हटला की बाबा इथे सध्या ट्रेंड आहे की यू नीड टू बी व्हेरी
versatile with computers आणि the career is the best thing in computers right now. तर म्हणून मी ते चेंज केलं आणि आय वॉज सक्सेसफुल इन डुईंग दॅट. त्याच्यानंतर मी एक ऑइल अँड गॅस कंपनीमध्ये साधारणतः 18 वर्ष काम केलं. माझी लास्ट पोझिशन वॉज डायरेक्टर ऑफ IT फॉर ऑइल अँड गॅस. 18 वर्ष ऑइल अँड गॅस कंपनीमध्ये काम करता करता रिअल्टर व्हावं असं तुला कसं काय वाटलं? 18 वर्षामधले शेवटचे जे 4 वर्ष होते त्याच्यामध्ये कसं झालं की आमच्याच फ्रेंड नेटवर्कमध्ये बरेचसे लोक घरं घेत होते आणि माझे जे रूट्स होते सिव्हिल इंजिनिअरिंगचे तर मी तसं वापरून त्यांना खूप मदत केली हे घरं घ्यायला आणि त्यांना खूप सारे टिप्स दिले आणि सांगितलं कसं निगोशिएट करायचं. आणि मग माझा एक मित्र म्हटला, अरे तू एवढं सगळं व्यवस्थित करतोय मग तू हे करिअर का नाही सुरू करत त्याच्यामध्ये. तर माझ्या डोक्यात विचार आला होता तेव्हा. तर मी परत आपण कसं मराठी माणूस म्हटल्यावर कसं आपलं बिझनेसला थोडंसं हे असतं. पण मी म्हटलं चला एक दिवस मग मी म्हटलं चला लेट्स टेक द एक्झाम. मी त्याचं लायसन्सिंग घेतलं आणि मी पार्ट टाइम सुरू केलं काम करायला. किती वर्षापासून तू या बिझनेस? आता मला 10 वर्ष झाले. 10 हो. वर्ष. पार्ट टाइम सुरू केलं आणि पार्ट टाइमच्या मध्ये पण आय वॉज डुईंग बेटर दॅन अ लॉट ऑफ फुल टाइम रिअल्टर्स. म्हणजे 18 वर्ष नोकरी केल्यानंतर जे काय सक्सेस तुला मिळाला असेल त्याच्या कितीतरी पट सक्सेस हा तू फक्त 10 वर्षाच्या बिझनेस मध्ये मिळवला. हो, बर 10-20 पटीने जास्ती सक्सेस मिळाला. त्याच्यासाठी तुझं अभिनंदन. थँक्यू त्याच्यानंतर तुझं अभिनंदन. थँक्यू. पण तुमचा जे प्रश्न होता की ही जर्नी कशी होती, ती सोपी नव्हती. कारण का इनिशियली जेव्हा मी पार्ट टाइम पासून फुल टाइम वरती जेव्हा बिझनेसमध्ये गेलो तेव्हा सारखं एक टेन्शन होतं की अरे विल आय बी एबल टू सप्लिमेंट द एक्झॅक्ट इन्कम दॅट आय हॅड, बिकॉज कॉर्पोरेट जॉब वॉज लाईक अ गोल्डन हँडकफ, राईट? No, and you get a fixed income at the end of the month, so you don't have to worry about, right? करेक्ट. आणि यू आर सो यूज टू इट, राईट? यू गेट कम्प्लेसन, थोडेसे कम्प्लेसन्सी येते किंवा हे व्यवस्थित चालू आहे, 50 लोकांची टीम आहे माझ्या हाताखाली, कशाला हे सोडून सुरू करा. पण दॅट वॉज अ लीप ऑफ फेथ आय टूक. आणि बिकॉज मी पार्ट टाइम मध्येच खूप सक्सेसफुल होतो तर त्याच्यामुळे इट वॉज रिलेटिव्हली इझियर. बट ॲट द सेम टाइम घरचे पण विचार करतात अरे होईल की नाही, आणि आपल्याला पण विचार असतो अरे बाबा होईल की नाही, विल आय बी एबल टू सपोर्ट माय फॅमिली. सो जबाबदारी असते, लहान मुलं असतात आपल्यावर त्यांची जबाबदारी असते. नक्कीच हे अवघड असणार आहे. तर हा अवघड खडतर प्रवास 10 वर्षाचं अंतर पार करताना तुला काही लक्षात राहण्यासारखा एखादा अनुभव? बापरे, लक्षात राहण्यासारखे भरपूर अनुभव आहे आणि दॅट इज वन ऑफ द रिझन्स आय एम एन्जॉईंग व्हॉट आय डू. खूप म्हणजे हे बघा, मी $1 मिलियन पण डील्स केलेले आहेत आणि $200,000 $300,000 पण डील्स केले. पण काही गोष्टी अशा फुलफिलिंग असतात. आणि एक केस इन पॉइंट म्हणजे एक कपल जे इंडियामधनं आलेलं होतं. वाईफ वॉज अ नर्स, रजिस्टर्ड नर्स वर्किंग. हजबंड डिड नॉट हॅव अ जॉब आणि 1च वर्ष त्यांना झालं होतं येऊन आणि देवर ऑन EB-1 व्हिसा. आणि त्यांचं एवढं हिस्ट्री नव्हती की क्रेडिट हिस्ट्री नव्हती, राईट? आणि घर त्यांना एका अमेरिकन रिअल्टर, मी नाव नाही घेणार, ते आधी घर दाखवत होते त्यांना आणि त्यांना खूप असं प्रेशराईज केलं एक घर घ्यायला, जे त्यांना आवडत पण नव्हतं. आणि त्या घरात बरेचसे ड्रॉबॅक्स होते आणि आय विल नॉट गेट इन टू डिटेल्स. पण एनिवे, सो दे फाउंड आउट अबाउट मी आणि ते म्हणणे की कॅन यू गाईड अस. आणि काय होत होतं, ते सारखे ते ऑफर पण करत होते आणि त्यांची ऑफर पण ऍक्सेप्ट होत नव्हती बिकॉज ऑफ देअर क्रेडिट अँड बिकॉज ऑफ देअर द अमाऊंट ऑफ मनी दे कुड पुट डाऊन अँड ऑल दॅट. तर मी त्यांना म्हटलं लेट्स अप्रोच दिस प्रॉपरली. तर मग मी त्यांना हेल्प केलं आणि वी फाउंड अ व्हेरी गुड हाऊस फॉर देम इन पिअर लँड. आणि दे वर सो एस्टॅटिक वेन दे मूव्ड इन टू दॅट हाऊस. त्यांच्या घरी त्यांनी मोठी प्रार्थना सभा केली आणि त्याच्यामध्ये माझं त्यांनी हे केलं होतं, माझ्यासाठी त्यांनी ती प्रार्थना सभा केली की ह्या माणसामुळे आम्हाला हे घरात यायची हे झालं. म्हणजे ते असे छोटे छोटे जे गोष्टी होतात लाईफमध्ये, दॅट काइंड ऑफ हेल्प्स मी मूव्ह फॉरवर्ड. आणि जसं तुम्ही म्हटलं की दॅट वॉज वन ऑफ द अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स. आणि अजूनही दर आठवड्याला, दर संडेला त्या माणसाचे मेसेज येतं की शंतनू, जीजस विल ब्लेस यू आणि विथ एव्हरीथिंग. सो असं पण नाही की फक्त म्हणजे मराठीच होते किंवा असं काही, राईट? पण
They were family from Goa, and just very fulfilling. अं, अमेरिकेत येऊन अमेरिकन मार्केटमध्ये स्वतःचा ठसा उमटवणं ही सोपी गोष्ट तर नाहीच आहे. मग ह्या सगळ्यामध्ये तुला जे चॅलेंजेस येतात, सो हाऊ डू यू लुक ॲट दॅट? आता येस, चॅलेंजेस आर देअर, राईट. कारण की कसं असतं, घर किंवा कुठली पण प्रॉपर्टी, इट्स वन ऑफ द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट अ पर्सन मेक्स, राईट. तर वेदर यू आर बाईंग ऑर सेलिंग, तुम्ही विकत असाल किंवा घेत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल, लोकांच्या मनात विचार होतो, अरे बाबा, आपण एवढे जी आपली जमापुंजी आहे ही या माणसाच्या आपण हवाले, म्हणजे यू आर ट्रस्टिंग दॅट पर्सन. So that is very important, right? To build that trust, and not building the trust is one thing, but to know your subject area, right? To know everything. Right. That is very important. आणि आता मी काय होतंय, जे ज्युनियर, जे नवीन रिअल्टर्स येत आहेत किंवा इव्हन सर्टन सीझन रिअल्टर्स, मी त्यांना तेच म्हणतो, लिसन गाईज, तुमच्या हातात लोक त्यांची हार्ड अर्न मनी, तुमचं म्हणजे पैसे जे आहेत, तुमची जमापुंजी ते देतात. यू हॅव टू ट्रीट इट विथ अटमोस्ट केअर आणि इंटिग्रिटी अँड ट्रस्ट. आणि you should not make a decision that you will not make for yourself, for them. So keep yourself in their position and make that decision, and that is what has helped me be successful. मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायला आवडेल. मला जेव्हा घर घ्यायचं होतं त्यावेळेला मी माझ्या एका फ्रेंडनी मला शंतनूचाच रेफरन्स दिलेला, आणि शंतनूनी इतका बारकाईने की मला काय हवंय, मला कसं हवंय, मला माझं घराचं स्वप्न काय आहे, त्याची त्यांनी एक आउटलाईन तयार केली होती, आणि ही हेल्प मी सो मच. अँड ऑफकोर्स आय हॅव अ ब्युटिफुल हाऊस. यू ऑल आर वेलकम टू कम टू माय हाऊस एनी टाइम. आता मला शंतनू सांग, जर कोणाला घर घ्यायचं असेल आणि ऑफकोर्स इफ दे वॉन्ट टू रीच आउट टू यू, तुझा फोन नंबर, पाटली स्टेट, आणि ते तर आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या प्रेक्षकांना सांगूच आहे. पण काय गोष्टींचा विचार केला पाहिजे, बजेट कसं सेट केलं पाहिजे, सध्या मार्केट ट्रेंड काय आहे, किंवा देर आर लॉट ऑफ रिअल्टर्स इन द मार्केट राईट नाव. तुझ्याकडे आल्याने ऑफकोर्स आपल्या मराठी माणसाला आपण सपोर्ट केलंच पाहिजे. आपल्या मराठी माणसाचा बिझनेस मराठी माणसाने जर सपोर्ट नाही केला तर एकमेकांना धरूनच आपण सगळे पुढे जाणार आहोत. तर तू काय टिप्स देशील? आता वेदर यू आर अ फर्स्ट टाइम होम बायर किंवा तुम्ही सेकंड टाइम होम बायर आहे, नंबर वन गोष्ट म्हणजे की तुमचे आता नीड्स काय, तुमच्या फॅमिलीचे नीड्स काय, राईट. तुमचे मुलं किती मोठे आहेत, तुमचे स्कूल गोइंग टू मॅटर टू यू, राईट. तर बिकॉज विथ स्कूल तुमचे टॅक्स रेट पण वरती जातात. पण ॲट द सेम टाइम यू हॅव टू थिंक की असं, ओके, मी जर चांगल्या स्कूलमध्ये नाही घेतले, आता माझे मुलं मोठे झाले, आता काय गरज नाही मोठ्या स्कूलची. त्याच्यामध्ये पण देयर इज अ डबल एज स्वॉर्ड, की तुम्ही अशा ठिकाणी घेतलं पण तिथे स्कूल चांगलं नाही, मग ते रिसेलला काय, राईट. सो मी जिथे ज्या गोष्टी विचार करतो, ऑफकोर्स यू हॅव टू कन्सिडर की तुम्हाला समोरच्याला काय पाहिजे घरामधनं. तुम्हाला सिंगल स्टोरी पाहिजे, डबल स्टोरी पाहिजे, तुम्हाला किती नंबर बेडरूम पाहिजे, एरिया कुठला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तर येतातच. दॅट इज व्हेरी थिंग. बट वेअर यू आर इन लाईफ, what you want to achieve, that is the most important thing a realtor needs to ask the client, right? की what is the end click. Yes, तुम्ही जेव्हा घर विकाल तुम्हाला ह्याच्यातनं व्हॅल्यू मिळते की नाही, दॅट इज वेअर आय कम इन. आय विल नॉट लुक ॲट इट व्हेरी इमोशनली, राईट. आय एम लुकिंग ॲट थिंग्स व्हेरी प्रॅक्टिकली अँड फ्रॉम अ व्हॅल्यू पर्स्पेक्टिव्ह, की ही गोष्ट तुम्ही आज घेतली, ही घर तुम्ही तुमच्यासाठी घेतलं, हे तुम्हाला घराचा आनंद तर देईलच, पण तुम्ही जेव्हा कधी तुम्ही अपग्रेड करायचं म्हणा किंवा मी लोकेशन चेंज करायचं म्हणा किंवा काही पण म्हणा, ज्या वेळेला तुम्ही मार्केटमध्ये आले तर हे घर बिना काही प्रॉब्लेम म्हणजे विकता येईल की नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हीच जी गोष्ट आहे, ही आमची पाटील रिअल इस्टेट ग्रुपमधून एकूण एक टीम मेंबर जो आहे तो ट्रेंड आहे. मी स्वतः सुद्धा सगळ्यांची मदत करतो, सगळ्यांना गाईड करतो, आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी ब्रिंग टू आवर क्लायंट्स इज द व्हॅल्यू ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. आता तू तुझ्या टीम बद्दल बोललास. किती माणसांची टीम आहे तुझी? तुम्ही किती जण मिळून काम करता? आता सध्या माझ्या टीम मध्ये 8 हे जण आहेत, आणि सगळे अगेन दर वीकला आम्ही भेटतो. आमचे ऑल्टरनेट डे कॉल्स असतात, एज्युकेशन असतं, मार्केट ट्रेंड्स काय चालले त्याचं असतं, कुठे लोकांना चांगले डील्स मिळू शकतात,
कुठले बिल्डर्स काय काय ऑफर करतात हे सगळं आमचं डिस्कशन होतं. म्हणजे एव्हरीबडी इज एज्युकेटेड अबाउट व्हॉट्स गोइंग ऑन अराउंड द टाउन आणि मार्केट ट्रेंड्स काय चाललेत, इंटरेस्ट रेट्स काय चाललेत. जसे आमचे सिम्प्लेक्स लेंडिंगचे पार्टनर्स आहेत अरविंद, भार्गव, हे सगळे मदत करून आम्ही आमच्या क्लायंट्सला ते एक्सपोजर देतो. तू म्हणतोयस की जसं तुझ्याकडे रिअल्टरच्या सर्व्हिसेस आहेत हम्म. त्याच्याच बरोबर तुम्हाला लागणाऱ्या लेंडिंग नीड्सचे सुद्धा रेफरन्स तुमच्याकडे आहेत किंवा व्हॅल्युएशन आपल्याला अप्रेझल लागतं, Inspection इन्स्पेक्शन लागतं. हो. सो यू हॅव फुल We are a टीम. we are a one-stop shop for everything, right? Everything real estate. तुम्ही जर शंतनूला अप्रोच केलं तर पुढे काहीच विचार करायची गरज नाही. तुमचं अप्रेझल, तुमचं इन्स्पेक्शन आणि अपग्रेडसाठी काही टीम अवेलेबल आहे हो, तुझ्याकडे? आमच्याकडे अपग्रेडसाठी खूप सारे ट्रस्टेड कॉन्ट्रॅक्टर्सचं नेटवर्क आहे. ते पण आम्ही रिमॉडेलिंगमध्ये पण हेल्प करतो लोकांना. इवन आम्ही कस्टम होम बिल्डिंग पण करतो. आय हॅव अ पार्टनर बिल्डर श्री होम्स आणि त्यांच्याबरोबर आम्ही कस्टम बिल्डिंग करतो. आता सध्या 47 होम्सचा एक प्रोजेक्ट चालू आहे स्टॅफर्डमध्ये आमचा. तू श्री होम बद्दल म्हणालास तर माझा एक कझिन आहे, त्याचं घर त्यांनीच केलंय का? हो, त्यांनीच केलं. आणि त्याचा पण रिअल्टर शंतनूच होता आणि ऑफकोर्स इट्स वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल हाऊसेस इन ह्युस्टन. येस, right? इट इज अ म्हणजे, व्हेरी ब्युटिफुल हाऊस. शंतनू, आय थिंक तुझ्याकडे तो व्हिडिओ वगैरे पण अवेलेबल हो. आहे तुझ्या वेबसाईटवर. हो. अतिशय सुंदर घर माझ्या कझिनला शंतनूने मिळवून दिलेलं आहे. आणि तुझी पार्टनर, तुझी बिझनेस पार्टनर शिल्पाबद्दल काही? शिल्पा इज द बॅकबोन फॉर माय बिझनेस आणि शी इज ऑल्सो अ रिअल्टर. आमची अख्खी टीम सगळी ती कोऑर्डिनेट करते. सर्वांना अनालिसिस करून देते घरांचे, की कुठलं घर काय व्हॅल्यूला लावलं पाहिजे मार्केटमध्ये. हे सगळं बॅक एंड वर्क ती करते आणि पूर्ण माझा बिझनेस सांभाळते, आमचं घर सांभाळते. त्याच्या व्यतिरिक्त ती फायनान्समध्ये पण आहे. सो शी इज द वुमन इन माय लाईफ हू वेअर्स मल्टिपल हॅट्स आणि शी इज द वन हू इज कीपिंग द बोट अप. सो आता आपण घर घेण्याबद्दल भरपूर बोललो. कोणाला घर विकायचं असेल तर ऑफकोर्स ऍज अ रिअल्टर यू ऑफर दॅट सर्व्हिस. ॲब्सोल्युटली. आता काय मार्केट ट्रेंड आहे? आता घराला चांगली किंमत येऊ शकते का? किंवा इज दिस द गुड टाइम टू गुड हाऊस इन द मार्केट? सो त्याच्याबद्दल थोडंस आपल्या प्रेक्षकांना सांगशील? हो, नक्कीच. कसं असतं, रिअल इस्टेट मार्केट जे आपण सबर्ब्समध्ये असतो दॅट इज डिक्टेटेड बाय द स्कूल इयर. तर स्कूल इयर कधी सुरू होतं आपलं? ऑगस्टमध्ये. जनरली समरमध्ये लोकांना घर घेऊन त्याच्यात सेटल होऊन मुलांना सेटल करायचं असतं आणि दे वॉन्ट टू स्टार्ट द किड्स इन दॅट नेक्स्ट फिजिकल इयर. तर त्याप्रमाणे कसं असतं की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आर लिटल बिट स्लो इन रिअल इस्टेट. जानेवारी स्टार्ट्स टू पिक अप, फेब्रुवारी गेट्स लिटल बिट आणि मार्चमध्ये बिकम्स लिटल बिट मोर फुल थ्रॉटल. जेव्हा स्प्रिंग ब्रेक येतो तेव्हापासून मार्केट फुल थ्रॉटलमध्ये सुरू होतं ऑल द वे टिल एंड ऑफ समर. ठीक आहे. तर दॅट इज द गुड टाइम इफ समबडी इज इन द मार्केट अँड इफ यू कॅन होल्ड ऑफ. तुमच्याकडे तेवढी बँडेट असेल, फ्लेक्सिबिलिटी असेल की तुम्ही मार्च पर्यंत थांबू शकता घर विकण्याला लावायला, तेव्हा तोपर्यंत थांबा अशीच माझी ऍडवाइस आहे. 1-2 महिन्यावरच मार्च आता हो. आलेला आहे, तेव्हा ज्यांना कोणाला आपलं घर मार्केटमध्ये विकण्यासाठी आणायचं आहे त्यांनी शंतनूच्या सल्ल्यानुसार नक्कीच 1-2 महिने थांबावं आणि त्याच्यानंतर शंतनूला कॉन्टॅक्ट करावं. थँक्यू सो मच शंतनू. थँक्यू फॉर युअर टाइम. मला माहितीये तुला पटकन पुढच्या मीटिंगला जायचंय. सो आपल्याला थोडंसं आता हे वाइंड अप करावं लागतंय, पण थँक्यू सो मच. तू आज एवढी व्हॅल्युएबल माहिती दिली. ऑफकोर्स ही माहिती खूप थोडी आहे, ही जस्ट सुरुवात आहे. पण HMM तर्फे मी शंतनूचे आभार मानते. आणि ज्यांना कोणाला सध्या घर घ्यायचंय, विकायचंय, तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे आपल्या सर्व सभासद वर्गाला की नक्कीच आपल्या मराठी माणसाला, मराठी बिझनेसला प्रमोट करा. आणि शंतनू अगदीच म्हणजे इट फील्स लाईक होम वेन यू आर विथ हिम. तो तुम्हाला असं स्वतःचं घर असल्यासारखं सगळे छोटे छोटे बारकावे सांगतो की हे असं आहे, हे नका घेऊ किंवा हे घ्या, ह्याचा हा पुढे जाऊन फायदा आहे. सो मी नक्कीच सांगेन की सगळ्यांनी शंतनूला संपर्क करावा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. थँक्यू.